नमस्कार, LS मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आपण पाहतोय या ठिकाणी मालवण मध्ये आहोत आणि ज्या ठिकाणचं पर्यटन जे आहे ते आज रात्रीपासूनच म्हणजे मध्यरात्रीपासून बंद होत आहे. म्हणजेच उद्यापासून 26 या ठिकाणी मे पासून हे पर्यटन जे आहे ज्या ठिकाणी या ठिकाणचा उत्साह जो आहे तो आपण पाहू शकतो. सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आणि ह्या उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे. येणाऱ्या पर्यटक जो आहे प्रत्येक पर्यटक जो आहे तो आपला आनंद या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतो. प्रत्येक वर्षी याचप्रमाणे चातकाप्रमाणे वाट पाहणारा पर्यटक जो आहे तो या ठिकाणी सिंधुदुर्गचे स्वच्छ आणि सुंदर किनारे जे कोकण किनारपट्टीला लाभलेले आहेत हे किनारपट्टीवर आपला आनंद जो आहे आपण वर्षभर आनंद व्यक्त करण्यासाठी पर्यटक जो आहे तो या ठिकाणी सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर येत असतो. प्रत्येक किनारपट्टीवर म्हणजे अगदी रायगड पासून ते सिंधुदुर्गच्या म्हणजे कोकण किनारपट्टीच्या अगदी तळ कोकणापर्यंत हा पर्यटक जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेला आहे. अगदी हजारोंच्या संख्येने पर्यटक जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी क्रीडा म्हणजे जलक्रीडा ज्या आहेत त्या आपण पाहू शकतो. मात्र याच जलक्रीडा ज्या आहेत त्या आजपासून बंद होणार आहेत. त्यामुळे कुठेतरी पर्यटकांचा हिरमोड जो आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र उद्या देखील म्हणजे जरी प्रशासनाने हा जो नियम जो आहे तो जारी केला असला म्हणजे उद्यापासून पर्यटन साहसी पर्यटन खेळ जे आहेत ते बंद होणार आहेत तरी देखील पर्यटकांचा उच्चांक जो आहे तो महिन्याच्या शेवटपर्यंत चालूच असतो. मात्र काही दिवस हा जो आहे तो उच्चांक जो आहे तो गर्दीचा उच्चांक आहे तो वाढलेला असणार आहे. मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी खेळ पाहण्यासाठी हे पर्यटक जे आहेत हजारोंच्या संख्येने पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बाजूला हे दांडी बीच आहे या ठिकाणची आपण ही दृश्य पाहतोय. आणि या ठिकाणचं पर्यटकांचं नेमकं मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत मालवणमध्ये. आणि मालवणमध्ये आपल्यासोबत काही पर्यटक आहेत. मला सांगा कशा पद्धतीचा आनंद आपण लुटला? भरपूर साऱ्या स्पोर्ट ऍक्टिव्हिटी केल्या. आता जसं जेट स्की वगैरे चालू आहे ते सर्व करतं. थोड्या अजून ऍक्टिव्हिटी बाकी आहेत त्या सुद्धा चालू आहेत. थोड्या वेळाला चालू होतील. महत्वाचा मुद्दा असा आहे की मागील वर्षी छत्रपतींचा या ठिकाणी अगदी पूर्णाकृती पुतळा जो आहे तो उभारण्यात आला होता. त्यानंतर यावर्षी या ठिकाणी नौसेनेची बोट जी आहे ती पर्यटकांसाठी एक विशेष आकर्षण म्हणून समुद्रामध्ये बुडवण्यात आली आहे. त्यानंतर पुढचे ज्या त्याच्यावर काही विधी होतील त्यानंतर ती पर्यटकांसाठी खुली करण्यात येईल. मात्र जर पाहिलं तर पर्यटनाचा एक केंद्र म्हणून सिंधुदुर्गकडे पाहिलं जातं. आपण देखील या ठिकाणी आलात, कसं बघताय? चांगलं वाटतं. आता इकडे आलोय, माणसं सुद्धा चांगली आहेत आणि पर्यटन स्थळ सुद्धा चांगलं आहे. पाश्चात्य संस्कृती जी आहे ती बाजूच्या गोवा राज्यामध्ये अनुभवली जाते. मात्र आपण या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये आहात, कशा पद्धतीचं सुरक्षिततेच्या बाबतीत आपल्याला वाटतं? चांगलं आहे. सुरक्षिततेच्या बाबतीत काही टेन्शन नाही. सुरक्षितता आणि स्वच्छ आणि सुंदर किनारे म्हणून या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे, तळ कोकणाची ओळख आहे. मला सांगा आपण कुठून आले, कशा पद्धतीचा आनंद लुटताय? आम्ही नाशिकवरून आलो. तर 2 दिवसापासून कोकणात आहे. सगळ्या राईड वगैरे केला. तारकली बीच, रत्नागिरी वगैरे सगळं स्कुबा ड्रायव्हिंग स्पोर्ट ऍक्टिव्हिटी जेवढ्या पण आहेत सगळ्यात सुंदर आणि एकदम व्यवस्थित आहे. आणि जे इथले लोक आहेत सगळ्यांना कोऑपरेट करता, काही माहिती विचारली तर प्रॉपर जे आहे ते सांगता. सगळं एकदम सुंदर आहे. असं म्हटलं जातं छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. या ठिकाणी अगदी महाराजांचा किल्ला आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन आलात का किंवा येथील दर्शन देखील घेतलं का? महाराजांचं येथलं पुतळा पाहिला आहे. कसं वाटतं आजपासून हे पर्यटन बंद होतंय मात्र याकडे कसं बघताय? आजपासून बंद होतंय म्हणूनच आम्ही 3 दिवस आधी आलो. भरपूर लोकांना यायचं राहतं पण मग आता आजपासून बंद आहे म्हटल्यावर कोणी जास्त येणार नाही. पण जे पण आहे ते एकदम सुंदर आहे, एकदम व्यवस्थित आहे. कोकणच्या खाद्य संस्कृतीचा अनुभव घेतला? हो घेतला. काय काय खाल्लं? सी फूड मध्ये आम्ही कोळंबी फ्राय, परत अजून काय सुरमई फ्राय. म्हणजे फक्त मेनू कार्ड बघून खाल्लं? नाही खाल्लं. आम्ही खाल्लं, टेस्ट केलं, प्रॉपर टेस्ट केली आहे. अजून आम्हाला जायचंय ते अतिथी म्हणून कोणतं हॉटेल आहे ना, अतिथी बांबू, एकदम चांगलं आहे ते, तिथं जायचंय. उद्या वगैरे परत आम्ही टेस्ट करू. आज सोमवार असल्यामुळे आम्ही आज काही खाल्लं. काही कसा अनुभव घेताय? एकदम छान, व्यवस्थित, खूप एन्जॉय केला भरपूर. कधी आले? आम्ही 2 दिवस झाले. मला सांगा ज्या पद्धतीत इथली खाद्य संस्कृती आहे, इथले स्वच्छ सुंदर किनारे आहेत असं म्हटलं जातं, आपण म्हणतो म्हणून नाही, पण कसं वाटतं हो, आपल्याला? अनुभवलं. स्वच्छ, सुंदर आहे, व्यवस्थित आहे. खरंच स्वच्छ वाटलं आम्हाला पण. आणि आलो तर आम्ही खूप एन्जॉय वगैरे सगळं व्यवस्थित झालं. ज्या पद्धतीत आपण गोव्याची पाश्चात्य संस्कृती आहे ती एका बाजूला ठेवतो आणि कोकणाची एक पाश्चात्य संस्कृती म्हणजे आपली भारतीय संस्कृती आहे ती जपली जाते, याकडे कसं बघताय? सुरक्षेच्या दृष्टीने हो, सुरक्षित आहे. म्हणजे सुरक्षित वाटतं? हो, एकदम छान. तर निश्चितच जर पाहिलं तर कोकणाची संस्कृती जी आहे ते स्वच्छ आणि या सुंदर समुद्र किनाऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते. आणि याच ठिकाणी पर्यटकांचा जो उच्चांक आहे, गर्दीचा उच्चांक आहे
तो देखील आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे कोकणात या ठिकाणी नेहमीच म्हटलं जातं यवा कोकण आपलोच असा. मात्र पुढील काही दिवस हे पर्यटन जे आहे ते बंद राहणार आहे. त्यामुळे काहीसा हिरमोड जो आहे तो पर्यटकांकडून झालेला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत विशाल रेवडेकर, मराठी, सिंधुदुर्ग.